माणूस जन्माला आल्यानंतर 6वा महिना आपल्याकडे विटाळ पाळला जातो आणि माणूस त्याचं निधन झाल्यानंतर 14 दिवस आपल्याकडे सूतक पाळलं जातं। पण 14 दिवस आपल्याकडे सूतक पाळतात का पाळतात? गेलेल्या व्यक्तीच्या प्रीत्यर्थ त्या व्यक्तीने आपल्याकरता अहोरात्र काबाड कष्ट केले, हाडाची काढ केलं, रक्त आटवलं, देह झिजवला आणि त्या व्यक्तीने जसाच्या तसा प्रपंच आपल्या ताब्यात दिला। आपण त्याच्या म्हणजे काहीही केलं त्याच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही। म्हणून आपण दशक्रिया विधीच्या दिवशी मुंडन करतो असं शास्त्र सांगतं, मी सांगत नाही। पण दशक्रिया विधीच्या दिवशी दुसरा एक विधी असतो। आपण दशक्रिया विधी का करतो ह्या मुद्द्यावर आपण बोलतोय, नंतर वर्षश्राद्ध का करतो आणि नंतर आपण बाप समजून घेऊ। तर दशक्रिया विधीच्या दिवशी आपण भाताचे 3 पिंड ठेवतो। तर ते 3 पिंड सत्व, रज आणि तम, देह हा त्रिगुणाचा बांधा आहे म्हणून आपण भाताचे 3 गोळे ठेवतो। पण भाताचे 3 गोळे ठेवत असताना आपल्या ह्या संगमनेर तालुक्यात श्री क्षेत्र धांदरफळ या परिसरामध्ये काका एक चौथी वस्तू असते। कोणती? ज्या वेळेला आपण स्मशानभूमीमध्ये प्रेत ठेवलं आणि त्या प्रेताला मुलगा आणि मुलगी पाण्याची घागर खांद्यावर घेतात आणि त्या प्रेताला 1, 2 किंवा 3 प्रदक्षिणा मारण्याची पद्धत आहे। पंचकृषी बदलली की पद्धत बदलते, पण आपल्याकडं 3 फेरे मारण्याची पद्धत आहे। आणि प्रत्येक गावामध्ये एक स्पेशलिस्ट असतो, तो एक दगड घेऊन छोटासा, एक फेरा झाला का तो माणूस येतो, दगड घेतो आणि छोटीशी टोची मारतो। असे 3 छिद्र त्या घागरीला पाडले जातात। 3रा गारका पूर्ण झाल्यानंतर त्या प्रेताच्या पायथ्याशी आणलं जातं। पायथ्याशी आणल्यानंतर मुलगा आणि ती मुलगी पाण्यानं भरलेला घडा हा पायथ्याला फोडतात आणि फोडल्यानंतर बोंब मारतात। जुने माणसं सांगतात पाठीमागं बघू नका, कारण का त्याचा आणि तुमचा आता संबंध राहिलेला नाही म्हणून आपण बोंब मारतो, ते पाण्यानं भरलेला घडा आपण तिथं टाकतो। पण विज्ञान असं सांगतं मानवाच्या शरीरामध्ये जेवढ्या अस्थी आहेत, जेवढ्या रक्तवाहिनी आहेत आणि मेलेल्या माणसाला जलकुंभ अर्पण केल्यानंतर त्याला पुष्टी मिळते म्हणून विज्ञान सांगतं जलकुंभ अर्पण करायचा। आणि शास्त्र असं सांगतं का पाण्याचा घडा फोडला म्हणजे घडा फुटला, त्याचा आणि आपला संबंध संपला म्हणून मुलं पुढे जातात, पुढे गेल्यानंतर पाठीमागं पाहत नाहीत। पण ज्या व्यक्तीने ज्या दगडानं पाण्याचा घडा फोडला तो दगड फेकून देत नाहीत, तो दगड दशक्रिया विधीच्या दिवसापर्यंत जपून ठेवला जातो। ज्या ठिकाणी भाताचे 3 गोळे ठेवलेले असतात तिथं तो दगड ठेवलेला असतो। पुराण असं सांगतं का अंत्यविधी झाल्यानंतर तो आत्मा देहातला त्या दगडाला आश्मा असं नाव आहे, त्या आश्मामध्ये तो प्रवेश करतो आणि 10 दिवस त्या आश्मात वास्तव्याला असतो। पण एकदा का त्या पिंडाला काकस्पर्श झाला का त्या आश्मातला आत्मा बाहेर येतो। 10 दिवस त्या आश्मामध्ये तो आत्मा प्रविष्ट असतो, पण पिंडाला काकस्पर्श झाल्यानंतर तो आत्मा त्या आश्मातला बाहेर येतो। पण मुळात पिंडाला काकस्पर्श का होतो या विज्ञान युगात प्रश्न आहे। कारण हे विज्ञान युग आहे, या विज्ञान युगामध्ये भक्ती ही डोळस असावी, श्रद्धा असावी, पण विज्ञान युगामध्ये अंधश्रद्धा नसावी। बरोबर आहे ना सर? श्रद्धा असावी विज्ञान युगात, पण अंधश्रद्धा नसावी। श्रद्धा असावी पण ती डोळस असावी। एकदा काय झालं, पिंडाला काकस्पर्श का होतो, का पिंडाला कावळा शिवतो? ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणजी वनवासाला निघाले, प्रवास करत 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 निघाले, शरयू नदी पार केली, चित्रकूट पर्वतावर वास्तव्याला असताना प्रभू रामचंद्र सकाळी लवकर उठले। उठल्यानंतर स्नान केलं आणि एका यज्ञाचा आरंभ केला। लक्ष्मणाने सुद्धा स्नान केलं, चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी येऊन उभे राहिले। उरल्या फक्त सीतामाता आणि आकाश मार्गाने एक सुदर्शन नावाचा गंधर्व चालला आणि त्या सुदर्शन नावाच्या गंधर्वानं सीतामाता त्या चित्रकूट पर्वतावर पाहिली आणि अंतःकरणामध्ये कामविकार जागृत झाला आणि त्या चित्रकूट पर्वतावर आकाश मार्गाने जाणाऱ्या सुदर्शन गंधर्वाने मूळ गंधर्वाचं रूप टाकून दिलं आणि एका मायावी कावळ्याचं रूप परिधान केलं आणि तो मायावी कावळा सीतामातेच्या खांद्यावर येऊन बसला। सीतामातेची छेड काढू लागला। सीतामातेने आकांत केला, प्रभू धावा, लक्ष्मणजी धावा। पण प्रभू रामचंद्र यज्ञात बसलेला आहे आणि लक्ष्मणजी चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी आहेत।
प्रभू धावा, लक्ष्मणजी धावा, पण कोणीच येत नाहीत. पण प्रभू रामचंद्रांनी अंतर ज्ञानानं जाणलं का सीता का अकांत करते. प्रभू रामचंद्रांनी अंतर ज्ञानानं जाणलं का आकाश मार्गाने जाणारा एक सुदर्शन नावाचा गंधर्व त्यानं गंधर्वाचं मूळ रूप टाकून दिलंय आणि एका मायावी कावळ्याचं रूप परिधान केलं आणि तो कावळा सीतेची छेड काढतोय. प्रभू रामचंद्रांनी बसल्या जागेवरून एक शस्त्र गवताची काडी उचलली, त्याचं शस्त्र तयार केलं आणि कावळ्याच्या दिशेनं भिरकवलं. पण त्या मायावी कावळ्यानं सुदर्शन नावाच्या गंधर्वानं पाहिलं का या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचे 3 ब्रीद वाक्य आहेत, एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. प्रभू रामचंद्राचा बाण माझ्या दिशेने येतोय, माझा घात निश्चित आहे. तो सुदर्शन नावाचा गंधर्व, तो मायावी कावळा सीता मातेच्या खांद्यावरून उड्डाण केलं, ब्रह्म विष्णू महेशाकडे गेला. सांगितलं मी सीतेची छेड काढली, मी कावळा नाही, मी सुदर्शन नावाचा गंधर्व स्वर्गातला. पण सीता मातेचं अप्रतिम लावण्य पाहिलं, अंतकरणामध्ये काम विकार जागृत झाला आणि सीता मातेची मी छेड काढली. प्रभू रामचंद्राचा बाण माझा पाठलाग करतोय, माझं मरण निश्चित आहे, मला जीवदान द्या. ब्रह्म विष्णू महेशानं सांगितलं आम्ही तुला जीवदान देऊ शकत नाही, प्रभू रामचंद्र एक बाणी आहे, पण तू त्याला शरण जा, त्याला शरण जा. कोणाला? त्या परमात्म्याला शरण जा. कावळ्याचा नाईलाज झाला. कावळा उडत उडत पुन्हा चित्रकूट पर्वतावर आला आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावर नतमस्तक झाला. सांगितलं प्रभू तुम्ही माझ्या पित्या समान आहात, सीता माझ्या माते समान आहे, पण तरीही माझ्या अंतकरणामध्ये काम विकार जागृत झाला. मी सीता मातेची छेड काढली पण मला जिवंत मारू नका. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं कावळ्या, या मृत्यू लोकामध्ये, या त्रेतायुगामध्ये माझं ब्रीद वाक्य एक बाणी, मी सोडलेला बाण आतापर्यंत कोणाच कधीच पाठीमागे घेतलेला नाही. हा बाण तुझा घात करणार म्हणजे करणार. पण त्याने सांगितलं प्रभू मला जिवंत मारू नका. प्रभू रामचंद्राला त्या कावळ्याची दया आली. प्रभू रामचंद्राने सांगितलं कावळ्या मी तुला जिवंत मारणार नाही, पण हा बाण मी तुझ्या डोळ्यात मारतो. त्या क्षणी त्रेतायुगात चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्रांनी सोडलेला बाण कावळ्याच्या डोळ्यात मारला आणि समस्त कावळ्याच्या योनीला शाप दिला. कावळ्या, आजपासून जोपर्यंत या सृष्टीवर चंद्र सूर्य अस्तित्वात राहील तोपर्यंत समस्त कावळ्याची योनी ही एका डोळ्याने आंधळी राहील, असा समस्त कावळ्याच्या योनीला मी शाप देतो. आजही कावळा तो शाप भोगतोय. कावळा एकच डोळ्याचा आहे, पण प्रभू रामचंद्रांनी उशाप दिला कावळ्या तू जरी एक डोळ्याचा असला पण तुला उजवीकडे पाहायचं असलं तर बुबुळ उजवीकडे येईल, डावीकडे बघायचं असलं तुझं डावीकडचं बुबुळ उजवीकडचं बुबुळ तुझं डावीकडे येईल, असा वर देतो. पण कावळ्यानं सांगितलं प्रभू माझ्या एकट्याच्या चुकीमुळं समस्त कावळ्याच्या योनीला तुम्ही शाप दिला, हे बरं नाही, काहीतरी उशाप द्या, काहीतरी उशाप द्या. प्रभू रामचंद्राने सांगितलं कावळ्या तथास्थ. कावळ्या ऐक, या मृत्यू लोकामध्ये आजपासून जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत या मृत्यू लोकातला जो माणूस मरेल, मेल्यानंतर 10व्याच्या दिवशी पिंड ठेवलं जाईल आणि त्या पिंडाला तो स्पर्श केल्यानंतर त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होईल, असा समस्त कावळ्याच्या योनीला मी वर देतो. म्हणून माणूस निधन झाल्यानंतर आपण दशक्रिया विधी करतो, पिंड ठेवतो आणि पिंड ठेवल्यानंतर प्रभू रामचंद्राची आज्ञा म्हणून कावळा पिंडाला स्पर्श करतो. हे त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. विठ्ठला विठ्ठला. मग पिंडाला काकस्पर्श का होतो आपण ते बघितलं. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण वर्षश्राद्ध का करतो? कारण दशक्रिया विधी होतो. दशक्रिया विधी झाल्यानंतर 13वा असतो, 14वा असतो, पण तो गेलेला आत्मा, गेलेला माणूस आपल्यातून कुठंच जात नाही. तो या मृत्यू लोकामध्ये असतो आणि 13वा 14व्याचा दिवस झाल्यानंतर दुपारी 12 वाजता या मृत्यू लोकाचा तो आत्मा अखेरचा निरोप घेतो. कारण आत्मा अमर आहे. नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनम दहती. आत्मा अमर आहे. तो 13व्या 14व्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता या मृत्यू लोकाचा अखेरचा निरोप घेतो आणि यम धर्माच्या मार्गाला निघतो. तर मृत्यू लोक तर यम लोक हा 86,000 योजन इतका अंतर आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती अंतर? 1 कोस म्हणजे किती अंतर? 1 मैल म्हणजे किती अंतर? 1 योजन म्हणजे किती अंतर? याचं गणित तुम्ही घरी गेल्यानंतर करा. पण मृत्यू लोक तर यम लोक हे 86,000 योजन इतका अंतर आहे. आणि प्रत्येक आत्म्याला तो प्रवास हा पायी करावा लागतो.
आणि मग 14व्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता तो आत्मा या मृत्यू लोकाचा अखेरचा निरोप घेतो आणि यम लोकात प्रविष्ट मार्गस्थ होतो. मार्गस्थ झाल्यानंतर 47 दिवस त्याला अतिशय खडतर प्रवास करावा लागतो आणि खडतर प्रवास केल्यानंतर 47 दिवसानंतर प्रत्येक आत्म्याला काहीतरी आठवतं या मृत्यू लोकातलं. आपली बायको आठवते, मुलं, नातवंड, पतवंड, सुना, सगळं आठवतं, पण इलाज नसतो. पुन्हा तो खडतर प्रवास करतो. वैतरणी नावाची नदी लागते. 100 योजन अंतर त्या वैतरणी नावाच्या नदीचं आहे. त्याच्यातही तो सुख दुःख भोगतो. पुन्हा नानाक्रंदपूर, आक्रंदपूर, शैलाग्रम, रवरव, पुष्कर, बोधनताल असे विविध प्रकारचे नरक त्या आत्म्याला लागतात. केलेलं पाप, केलेलं पुण्य त्या प्रत्येक आत्म्याला कोणीही असो त्याची परतफेड त्या नरकात करावी लागते. आणि मग तो यमधर्माच्या नगरीत जाऊन पोहोचतो. शास्त्र असं सांगतं, ज्या वेळेला आत्मा यमधर्माच्या नगरीत जाऊन पोहोचतो त्यावेळेला खाली वर्ष श्राद्ध असतं. म्हणून वर्ष श्राद्ध तारखेवर न करता हे नेहमी तिथीवर केलं पाहिजे. तो आत्मा दुपारी 12 वाजता यमधर्माच्या नगरीत पहिल्या वर्ष, पुराण असं सांगतं, मी सांगत नाही, तिथं जाऊन पोहोचतो. खाली त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ भजन, पूजन, कीर्तन, अन्नदान कुटुंब करत असतं. आणि त्या व्यक्तीला 1 वर्षानंतर जन्म सुखाचा द्यायचा का दुःखाचा द्यायचा हे पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी असं पुराण सांगतं का त्या दिवशी ठरतं. म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी, पुण्यतिथीच्या दिवशी अन्नदान केलं पाहिजे, भजन पूजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. म्हणून आपण वर्ष श्राद्धाचा विधी करतो. विठाला विठ्ठला. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतायत, काय सांगतायत? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत हजारार सके, आयुष्य खातो काळ सावधान. मग तुकोबारायांनी सांगितलं, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जायचं जर असेल तर क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. पण ह्या अभंगावर बोलण्याकरता आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 12 वाजता कीर्तन रूपी सेवा संपवायची आहे. विठ्ठला विठ्ठला. मग भवसागर तरुण जायचं जर असेल तर क्षणाक्षणाला विचार कोणता करायचा? विचाराचे अनेक प्रकार आहेत. पण जो माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी कर्तव्य आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी कर्तव्य आहेत. प्रत्येकाची काहीतरी बांधिलकी आहे. सर बरोबर आहे ना? प्रत्येकाची काहीतरी बांधिलकी आहे. प्रत्येकावर काहीतरी जबाबदारी आहे. प्रत्येकावर काहीतरी ऋण आहे. आणि त्या ऋणामध्ये पहिलं ऋण जर असेल आपल्या कुटुंबाचं ऋण. माणसाच्या जीवनात पहिलं ऋण जर असेल आपल्या कुटुंबाचं ऋण, दुसरं ऋण जर असेल सामाजिक ऋण, आणि तिसरं ऋण जर असेल तर आपल्या पितरांचं ऋण. म्हणून पहिलं ऋण आपल्या कुटुंबाचं ऋण. कुटुंबात राहत असताना आपण कसंही वागलो, काहीही केलं, आपला उद्योग व्यवसाय कोणताही असला, आपल्याला कितीही टेन्शन असलं, माणूस म्हणल्यानंतर माणसाला टेन्शन असतं, पण आपल्यावर जबाबदारी आपल्या कुटुंबाची आहे. उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं माणूस घराच्या बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर ऑफिसमधलं, समाजातलं कोणतंही टेन्शन असलं, पण प्रत्येक पुरुषानं घरात येत असताना आपल्या आई वडिलांमध्ये, आपल्या बायका मुलांमध्ये बाहेरचं टेन्शन उंबऱ्याच्या आतमध्ये कधीच आणायचं नसतं. परत ऐका, प्रत्येकाला काहीतरी टेन्शन असतं, पण उद्योग व्यवसायाचं टेन्शन, समाजाचं टेन्शन आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये आणायचं नाही. जेणेकरून आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं, आपल्या बायका मुलांचं मानसिक संतुलन बिघडेल. बाहेरचं टेन्शन घरात आणायचं नाही, कारण आपल्याकडे कौटुंबिक जबाबदारी आहे आणि ती आपण जपली पाहिजे. दुसरं ऋण आहे सामाजिक बांधिलकी. सामाजिक बांधिलकी जपत असताना या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो, अभंगावर जास्त बोलण्याकरता आपल्याकडे वेळ नाही. पण समाजाची इथं बहुतेक शिक्षक आहेत, सगळ्यात जास्त शिक्षक आणि शिक्षिका बसलेल्या आहेत. पण या समाजाची बांधिलकी आपण जपत असताना मी नेहमी सांगतो, आपली आई मरण पावल्यानंतर, आपला बाप मरण पावल्यानंतर
प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक मुलीनं कालाय तस्मै नमः, जसा काळ बदलला तसा माणसानं बदललं पाहिजे. आईचं निधन झाल्यानंतर, बापाचं निधन झाल्यानंतर आपण अंत्यविधी करतो. अंत्यविधी केल्यानंतर रक्षा विसर्जन आपण तलावामध्ये करतो, सरोवरात करतो, नदीत करतो. पण यापुढे ह्या विज्ञान युगामध्ये प्रत्येक मुलानं, प्रत्येक मुलीनं, आपली आई असो, आपले वडील असो, त्या आईची, वडिलांची रक्षा पाण्याचं, नदीचं प्रदूषण न करता सगळी एकत्र करायची. मोठा 5x5चा खड्डा करायचा, त्या खड्ड्यात सगळी ती रक्षा त्या खड्ड्यात टाकायची. आणि ज्या वृक्षाला 400, 500, 1000 वर्ष आयुष्य आहे असा वृक्ष त्या खड्ड्यात लावायचा. आपली आई गेली, आपल्या आईला आपण वाचवू शकत नाही. आपला बाप गेला, आपल्या बापाला आपण थांबवू शकत नाही. पण त्या आईची रक्षा, आपल्या बापाची रक्षा त्या खड्ड्यात टाकल्यानंतर, त्याच्या वृक्ष लावल्यानंतर आपण नाही, आपल्या 10 पिढ्या सुद्धा आपल्या आईच्या छायेला त्या जागेवर बसणारे, आपल्या बापाच्या सावलीला 10 पिढ्या त्या ठिकाणी बसणारे. म्हणून प्रत्येकानं या कीर्तनामध्ये एवढा तरी संदेश घेऊन जा, आपल्या आईचं निधन झाल्यानंतर, आपल्या बापाचं निधन झाल्यानंतर, जेणेकरून त्या राखेमुळं प्रदूषण निर्माण होणार नाही, एवढं तरी करा. विठाला विठाला. सामाजिक बांधिलकी जपत असताना आपल्या आजूबाजूला जर कोणी तरुणपणामध्ये विधवा झालेली स्त्री जर असेल तर तिच्या पाठीमागं बाप म्हणून उभं राहा, तिच्या पाठीमागं भाऊ म्हणून उभं राहा, तिला आधार द्या. दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला जर म्हातारे माणसं असतील, वयोवृद्ध जर असतील, त्यांना जपा. अपंग असतील, अंध असतील, त्यांना जपा. प्रवास करत असो आणि प्रवास करत असताना एखादा म्हातारा माणूस, एखादी अपंग व्यक्ती जर रस्ता क्रॉस करत जर असेल, ती व्यक्ती अंध आहे, ती व्यक्ती अपंग आहे, तर किमान आपण आपल्या हातातलं काम सोडून त्या व्यक्तीचा हात धरून त्या व्यक्तीला आपण रोडच्या पलीकडे नेऊन एवढं तर करू शकतो ना. ही सामाजिक बांधिलकी आहे. सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण म्हणतो ग्राम स्वच्छता अभियान. तुम्ही गाव स्वच्छ करण्याच्या भानगडीत, म्हणजे गाव स्वच्छ कराच, पण नाही शक्य झालं गाव स्वच्छ करणं, नका करू. पण किमान स्वच्छ असलेलं गाव, मग किमान घाणतरी करू नका. आपण म्हणतो नदी स्वच्छ करायची, नदी स्वच्छ करायची, नदी स्वच्छ कराच, पण नाही शक्य झालं नदी स्वच्छ करणं. नदी स्वच्छच आहे, पण किमान नदी घाणतरी करू नका. सामाजिक बांधिलकी जपत असताना एवढं आपण करायचं. कुटुंबाचं ऋण, समाजाचं ऋण, आणि तिसरं ऋण सांगितलं पितरांचं ऋण. विठाला विठाला.